धन्यवाद. सलामी झालेले म्हणजे की पकड सुरू झाली. 1,10,000 रुपयाची कुस्ती आणि मनोज माने एक अनुभवाला जास्त असणारा राज्याचा दर्जेदार पैलवान आज आपल्यापेक्षा ज्युनियर पैलवान रोहन पवारचा आव्हान स्वीकारलेला आहे. मनोज माने चिप्पत आहे महाराष्ट्रात. अतिशय कुस्ती आपल्या बाजूने गेलेली आणणारा असा हातखंडा आहे आणि कुस्ती क्षेत्रात अशक्य ते शक्य करण्याची किमया त्याच्या मनगटात ते बळ. हे सुंदर असं मैदान विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेत सजलेलं आहे. येवले से रोप लावेल द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. पकड घेतलेली आहे पैलवान रोहन पवारनं केली. थोडं हलकी वाजवू नका. आता हलकी वाजवायची नाही, हलकी वाजवायची नाही. नको नको थोडं. ही कुस्ती आता कधीतरी निकाल लगेच एका सेकंदात काही घडू शकतंय. त्यामुळे डाव मारत असताना तो डाव जनता जनार्दनला कळला पाहिजे. यानंतर मात्र देवा थापाच्या वेळेला तुम्ही धूमधडाका करा. कुस्ती शबाश 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 शबाश. रोहन आणि मनोज हाताचा नवंदर काढण्याचा प्रयत्न चालू आहे पैलवान रोहन पवारचा. मोहोळ तालुक्यात आष्टीमध्ये एक ऐतिहासिक कुस्ती राज्याच्या कुस्ती क्षेत्रातली हाय व्होल्टेज कुस्ती उद्याच्या महाराष्ट्राच्या कुस्तीचं नेतृत्व आज आष्टीमध्ये लढत आहे. दोन्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. महादेवप्पा चव्हाण महान मल्ल बाबळगाव. न्यायदेवतेची भूमिका विठ्ठल आखाड्याचे तुफानी पैलवान पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. शबाश. ते भिजूर पाय सोडून कशाला बसलाय रे? मागे घे पाय. मग ऐकते दिवशी आणि ते धर्मेंद्रची मावस भाऊ आहेत. शबाश. किती शांतता आहे राज्यात. एक चांगला पैलवान म्हणून ख्याती आहे. विजय झाला तरी फरक पडत नाही, पण पराजयाचं खापर अशा एका स्टेटस असणाऱ्या पैलवानाला फार त्याचं शल्य मनामध्ये सलत असतंय. सोलापूर जिल्ह्याचे 3 पैलवान महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत गादी आणि माती विभागात होते. इकडे महेंद्र गायकवाड आणि इकडे सिकंदर शेख आणि तिकडे जयदीप पाटील नावाचा पैलवान. कुस्तीत कुणालाही कधीही चान्स आहे मोठं होण्याचा. हा 97 किलोला 2 बुलेट गाडी जिंकलेला आहे वरचा पोरगा. आता येणारा काळ त्याला 97 किलोला थांबू देणार नाही. शबाश. अरे वाजवा इथं. अरे फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उभारी घ्यावी तसं मनोज मानेनं बचाव केला. जसं बेवदेव बनसुड्या अंतिम क्षणी पाठ जमीन लागते की काय अशा वेळेला अनिल कचरेवरती मात केली. शबाश. 4 वेळा नवंदर काढला, 4 वेळा नवंदर मधनं वाचला. पोकळ गिस्सा, पाय लावून गिस्सा, नवंदर काढून गिस्सा, पुट्टी गिस्सा, धक्का गिस्सा, फौजदारी गिस्सा, 7-8 प्रकार आहेत गिस्साचे. एवढा नवंदर पाठीवर काढून पडत नाही. त्याचं नाव आहे मनोज माने. किती लवचिक पोरगा आहे. वाजवा गिटार. फायनल मॅच आहे आजच्या मैदान मधली चेन्नईची मुंबईची. वशामशामुळे टिकलंय. शबाश. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. अष्टीकराचा मी आभारी आहे. मला संपूर्ण कपड्याचा आहेर केला. विठ्ठल बिरदेव यात्रा कमिटीचा मी आभारी आहे. माझ्या अंगावरचा जो पोशाख आहे तो संपूर्ण पोशाख मला अष्टीच्या यात्रा कमिटीने केलेला आहे. महाराष्ट्रातले एक उदाहरण आहे. कपडे घालून या म्हणून सांगितलं. जे हनुमान तालीम संघ काकासाहेब गुंड पाटील आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराचा मी आभारी आहे. हा
शबाश. मुळीला पाय उचललेला आहे. मुळी डावानं 2012ला पराक्रम केला. लंडन ऑलिम्पिक मधून योगेश्वर दत्तानं काश्य पदक आणलं. शुद्ध शाकाहारी पैलवान. 2008ला राजवर्धन राठोडनं नेमबाजी पदक आणलं. अभिनव बिद्रानं आणलं. 2016ला साक्षी मलिकनं कुस्तीत महिला कुस्तीपटून पदक आणलं. 23 जुलै 1952ला हेल्सिंग ऑलिम्पिक मधून भारताला पहिलं वैयक्तिक क्रीडा प्रकारातलं पदक आणलं काश्यपा जाधवानं. त्यानंतर 56 वर्षानं भारताला पदक आणलं. कब्जा घेतल्यापासून सातत्यानं आपली पकड मजबूत राहील याची काळजी घेतोय रोहन पवार. पण सहज पराभव पत्करला तर सहज पडलं. आणि तयारीत आपण किती मजबूत आहे हे दाखवायचं असेल तर संघर्ष करावाच लागेल. हा थांबा काय एक मिनिट काय नाही ना. हे दाखवायचं असेल तर संघर्ष करावाच लागेल. हा लाईव्ह मध्ये घे लाईव्ह रोहन पवार तिसऱ्या धावावरती कोल्हापूर कुस्तीमध्ये विजय झालेला. आणि महादेव अप्पा चव्हाण यांच्या